हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत खमंग थालीपीठाची भाजणी. शिवाय या पिठापासून तुम्ही बरेच पदार्थ सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट नुसतं पीठ वापरून सुद्धा थालीपीठ बनवलं तरीही खूप चवदार हे थालीपीठ बनून तयार होतं. इतकं पोषक घटक असल्यामुळे हे थालीपीठ अगदी लहानापासून ते मोठ्यांसाठीही खूप हेल्थी रेसिपी आहे. जगातलं सर्वात पौष्टिक पीठ हे प्रत्येक घरात असायलाच पाहिजे, म्हणजे आयत्या वेळेला आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवून तयार करू शकतो. यासाठीच आज आपण बघणार आहोत हे मस्त भरपूर धान्यांचा वापर करून प्रोटीन्स युक्त असं खमंग खुसखुशीत थालीपीठाची भाजणी. तर इथे मी सगळ्यात आधी एक मोठी परात घेतलेली आहे. आता या परातीमध्ये मी प्रत्येक साहित्य मोजून घेणार आहे. यासाठी मी इथे मेजर कपचा वापर केलेला आहे. तुम्ही नेहमीच्या वापरातील जर वाटी घेतली तरीही चालेल. इथे मी 1 कप गहू घेतलेले आहेत, पाऊण कप ज्वारी, पाऊण कप नाचणी. ही नाचणी आमची घरची असल्यामुळे त्यामध्ये सफेद नाचणी थोडी मिक्स आहे. यानंतर पाऊण कप तांदूळ. यासोबतच इथे मी अर्ध्या कपापेक्षा मी कमी अख्खे मूग घालून घेतले आहेत. त्याच प्रमाणामध्ये मी इथे मसूरची डाळ घातली आहे, म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी. त्यासोबतच मी इथे अर्धा कपापेक्षा मी इथं थोडंसं कमी उडीद डाळ घालून घेतली आहे. सोबतच अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कपाला थोडंसं कमी मटकीची डाळ. तर हे सर्व धान्य मी एका स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर मी हे सर्व धान्य स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता. आता या ठिकाणी मी इथे 1/4 कप अख्खे धणे घेणार आहे. तर हे धणे मी 2 कप इतके 1/4 चे घेतलेले आहेत. सेम त्याच कपाने म्हणजे 1/4 कप आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे. हे जिरं घातल्यामुळे याला छान सुगंध येतो आणि पचनालाही छान मदत होते. आणि सेम याच कपाने मी 1/4 कप मका घेतलेला आहे. तुम्ही मका कमी जास्त करू शकता. यासोबतच इथे मी 1/4 कप जाड पोहे घेतलेले आहेत. जे आपण नेहमीचे जे कांदे पोहे बनवतो ना, तेच मी इथे पोहे घेतलेले आहेत. यासोबतच मी इथे 1/4 कप साबुदाणा मी इथे घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी इथे बारीक साबुदाणा वापरलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही जो आपला रेग्युलर वाला साबुदाणा असतो ना, मोठावाला, तो घेतला तरीही चालेल. याचबरोबर 1 चमचा ओवा, 8 ते 10 काळी मिरी इथे घालून घेतली आहे. सोबतच 2 चमचे बडीशेप घातल्यामुळे याला छान चव येते. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी इथे मेथीदाणा 1 टीस्पून घालून घेत आहे. याने आपल्या धपाट्याला छान खमंगपणा येईल. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं घातलेलं आहे. हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे. जर तुम्ही काही धान्य कमी जास्त प्रमाणात केली तरीही काहीच हरकत नाही. तर आता आपण यामध्ये अजून एक धान्य घालणार आहोत. आता इथे मी सर्व धान्य मिक्स करून घेतलेले आहेत. इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला सर्व एकत्र करून घेतलेलं जे धान्य आहे त्यामध्ये घालून आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. कढई छान तापल्यानंतर ही सगळं धान्य घालून भाजून घ्यायची आहेत. मी इथे काही पार्टमध्ये धान्य हे छान खमंग भाजून घेणार आहे. मध्यम ते मंद आचेवर हे सर्व जिन्नस छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे धान्य भाजत आलं की आपल्याला छान सुवास सुटायला लागतो आणि याचा कलर सुद्धा बदलायला लागतो. तोपर्यंत आपल्याला धान्य छान भाजून घ्यायचे आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे, हे धान्य भाजताना मात्र आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने हे छान धान्य व्यवस्थित एकसारखी भाजली जातील. धान्य आपल्याला जास्त करपू द्यायचा नाही. हे बघा, यातील जे तांदूळ आहेत छान फुलल्यासारखे दिसू लागलेले आहेत. तसंच यातील साबुदाणा देखील छान फुलल्यासारखा दिसत आहे. आता हे सर्व धान्य मस्त भाजून झालेले आहेत. आता मी याच प्रकारे सर्व धान्य भाजून घेणार आहे. या ठिकाणी छान आपली सर्व धान्य भाजून झालेले आहेत. आता आपल्याला हे सर्व धान्य थंड झाल्यावरतीच दळून आणायचं आहे.
आता पीठ दळून कसं आणायचं, तर दळून आणताना भाकरीसाठी आपण जसं पीठ दळतो तसंच हे पीठ सुद्धा आपल्याला दळून आणायचं आहे. आता जर समजा तुम्हाला ही भाजणी भाजायचंच नसेल आणि डायरेक्ट जर तुम्हाला पीठ दळून आणायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा पीठ दळून आणू शकता. तुम्ही छान याच्या भाकऱ्या बनवून पण खाऊ शकता. हे सर्व धान्य आपण भाजून घेतल्यामुळे हे पीठ आपलं 2 ते 3 महिने आरामात टिकतं. तर छान असं आपल्याला याला दळून आणायचं आहे. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.